माझ्या बहिणीकडून आली घाई तर थोडा वेळ गेली होती, गप्पा वगैरे मारल्या. माझी मम्मी पण आलेली आहे. तर तेच आता चाललेली आहे सोनी गिफ्टला. तुम्हाला माहिती आहे नाशिकमधलं सगळ्यात मोठं भांड्यांचं दुकान, तर तिथे मला थोडंसं काम आहे. मला ना छोट्या छोट्या बदल्या घ्यायच्या आहेत. तर खूपच छान दुकान आहे, इतके मस्त मस्त हार आहे. मी पहिल्यांदा बघितले आणि 140-150 पर्यंत इतके छान छान कानातले. तर तेच केळाची डॉल बघतोय आता. तर इतके ऑफर चालू आहे. न्यू लोअर प्राईस, म्हणजे जे 600-600च्या वस्तू आहे ना, हे 300लाच आहे. बघू शकता एकदम स्वस्त आहे. ही पण मस्त आहे, 57 रुपयालाच आहे. बघू शकता. आता बघते कोणती घ्यायची. बघू शकता एवढा बॉटल्स आहे. आता माझ्या बहिणीकडे आलेली, मोठ्या बहिणीकडे, तिच्याकडे फणसाचं झाड आहे. तर बघू शकता फणस मागच्या वर्षी पण मी दाखवले होते, ह्या वर्षी पण भरपूर आले. बघू शकता. तर असं तिचं घर आहे. इथे पूर्ण बॅकयार्ड आहे, झाडं वगैरे, आंब्याची झाडं ह्या साईडला आहे. बघू शकता आंब्याचं झाडं. तर असं आहे पूर्ण. तर मम्मी पप्पा ते आलेली, त्याच्यामुळे मी पण आलो. बघू शकता. हा, इथून घेतले ते का मार्केट? हा, मार्केट मधून. भारी आहे मार्केट मधली. आणि घाण पण नाही जास्त ना. हे बघ, पाकडायचं काम नाही का मम्मी? हा, पाकडेच नाही, नुसतं निवडून घ्यायचे, काही घाण पण नाही त्याला. बारीक नाही हा, दे मग माझ्या बहिणीकडून आली घाई तर थोडा वेळ गेली होती, गप्पा वगैरे मारल्या. माझी मम्मी पण आलेली आहे. तर तेच आता चाललेली आहे सोनी गिफ्टला. तुम्हाला माहिती आहे नाशिकमधलं सगळ्यात मोठं भांड्यांचं दुकान, तर तिथे मला थोडंसं काम आहे. मला ना छोट्या छोट्या बदल्या घ्यायच्या आहेत. तर तेच घ्यायचं आहे. आणि विहान तर घरी आहे. आणि कियारा गेली. कियारा तर मागेच लागली आमच्या, तिला घेऊन चालली मी. आणि विहानला दिलंय मी त्याला खायला चटणी पोळी. तर चला आता जाऊ आपण. तर इथे आम्ही चाललेलो आहे संध्याकाळी. तर दिवसभर मी ना मम्मीकडेच होती आणि मला ना शूट करायला जमलंच नाही. म्हटलं त्याला संध्याकाळचं व्लॉग शूट करू. आणि मम्मीकडचं थोडंसं, म्हणजे माझ्या बहिणीकडचं थोडंसं व्लॉग शूट केलेलंच आहे. तर माझी मम्मी ते आलेली माझ्या मोठ्या बहिणीकडे. तर इथे आता बघू शकता मडके वगैरे खूप छान आहे माठ. आता आपल्या उन्हाळ्यात भारी भारी माठ आले आहे. तर माझ्या बहिणीने पण घेतलं, इतकं छान म्हणजे गार पाणी होतं. तर तेच तिथे गेली होती. मम्मीने ते आलेले आहेत. तर गप्पा वगैरे झाल्या आणि मी संध्याकाळी घरी आली. आणि घाईघाईत मला ना सोनी गिफ्टमध्ये काम होतं. तर वैभवला बोलली की चला आपण सोनी गिफ्टला जाऊ, मला काम आहे, थोडंसं बरण्या घ्यायच्या काचीच्या छोट्या छोट्या. तर तेच त्याच्यामध्ये कसं माझ्या मम्मीला मला त्याच्यामध्ये कॉफी मध असं टाकून द्यायचं जे मी आणलेलं तिकडून. तर म्हटलं त्याच्यात भरून ठेवेल, म्हणजे कसं काचेच्या बरण्यात कधीच खराब होत नाही. तर मला त्याच बरण्या घ्यायच्या होत्या. आता बघू तिथे जाऊन, कारण तिथे मला आवडतात सोनी गिफ्टमध्ये बरण्या वगैरे. आणि तसंच कियाराला ना म्हणजे असे पाहुणे येतात ना, त्यांनी असे पैसे दिले होते 200 रुपये. ती म्हणे मला डॉल घ्यायची माझ्या पैशांची. तर तिथं चाललं होतं डॉल. आता बघू आता काय पाहिजे तिला, बार्बी डॉल वगैरे. तर आता इकडे आम्ही सोनी गिफ्टकडे आलो. आता गोल वळून शालीमारकडून मग तिथून सोनी गिफ्टकडे येणार आम्ही. आणि तिथेच मला कमेंट आलेल्या की गाऊन वगैरे. तर मी एक दिवस ना गाऊनचा व्हिडिओ दाखवेल. इथे एक दुकान आहे सोनी गिफ्टच्याच लाईनला आहे ते दुकान. इतके छान गाऊन नाईटवेअर म्हणजे इतके छान छान भेटतात. तर म्हणजे एक दिवस करेलच, पण मी सांगून देते आता. आणि सोनी गिफ्टला आल्यानंतर बापरे एवढी गर्दी होती, एवढी लाईन होती. तर तुम्ही मला नक्की सांगा ही कसली लाईन आहे, म्हणजे वुमन्स डेच्या ऑफर चालू आहे की काय. तर मी म्हटलं जाऊ दे, एवढी गर्दी कुठे उभं राहायचं. बघू शकता त्या बायका कशा उभ्या, म्हणजे बसलेल्या आहे, काही उभे आहेत. एवढी गर्दी होती ना. तर मला तर वाटतं वुमन्स डेच्याच ऑफर अजून सुद्धा चालू आहे. आणि लांबपर्यंत लाईन होती. मग वैभवला बोलली नको चला आपण निघून जाऊ, शक्य नाही इथे एवढं उभं राहणं. तर आम्ही गेलो. तर आम्ही सोनी गिफ्टला गेलो. तर इतकी गर्दी होती, लाईन लागली होती कसली काय माहिती. तुम्हाला माहीत असेल मला तर कमेंट करून सांगा. मला तर वाटतं काय म्हणतं वुमन्स डेच्याच ऑफर्स असतील आतापर्यंत चालू कदाचित. इतकी मोठी लाईन होती. मग मी वैभवला बोलली की चला आपल्या यायला जाऊ, तिथून मला बरण्या भेटून लागतात, छोट्याच बरण्या.
मार्केट मध्ये आलो. कियारा म्हणते मला डॉल पाहिजे बघतो आता. तर आज संडे दुकानं बंद वाटत होतं. होलसेल डिओडॅप नाशिक सर्व होलसेलमध्ये भेटेल. घरगुती कुठे आहे तर बघू शकता. इथे पिशव्यांचं बॅगचं खूप स्वस्त भेटतं तिथे. आणि ज्वेलरी वगैरे हे दुकान आहे सगळं. हे डिओडॅप इथे हां दाखवा बरं. बसते पण अशी कियारा काय पाहिजे तुला मग? कोणती पाहिजे मोठी ऑनलाईन बघितलं का? तेच ऑनलाईन तेच आहे का? काय त्याचंच एक टेन्शन. एवढी अशी? ॲप बघितलं होतं. ते म्हणजे तुम्हाला ठराविक असं मिळेल इथे का ऑफर मध्ये? कंपनीचे ऑफर असते. हा नाही मी ऑनलाईन आहे. आता मी तिथे वेगळं गेलो आलं तर हा ते वेगळं पण पडतं. ते डिओडॅप आहे ना, मी ॲप बघितलं तर. स्वस्त नादामध्ये वस्तू पण तशी नव्हती. पण तेच आहे का वेगळे? वेगळे आपले ओके. काही म्हणजे प्रत्येक गोष्टी त्यांच्या ओके ओके हां नाही मी कधी मागवलं नाही. मी एकदा ते बघू शकता हे डिओडॅप आहे. इथे सगळं होलसेल भेटेल तुम्हाला. तर इथे बघा होलसेल किती छान कानातले आहेत बघू शकता. 140 असे कानातले आहेत. तर खूपच छान दुकान आहे. इतके मस्त हार आहे. मी पहिल्यांदा बघितलं मी 140-150 पर्यंत इतके छान कानातले. तर तेच केळाची डॉल बघतोय बघतो आता. ते बघत होती मी ज्वेलरी. एक मिनिट इव्हन हे दुकान किती छान आहे. काय बा वस्तू म्हणजे हार वगैरे सगळं भेटून जाईल आपल्याला. हा होलसेल आहे ना हे सगळं. हे बांगड्या आणि ते सगळं बघू शकता इथे सगळं आहे. तर कानडे मार्केट कसं आहे तिथे ना सगळं आपल्याला होलसेल बल्कमध्ये किंवा मग सिंगल पण घेऊ शकतो. कार्यक्रम असा लग्नाचे वगैरे डोळ्याचे तर आपल्याला भेटू शकतं इथे मस्त सगळं. सगळं ते गोल्डन नाही का? बघू शकता इथे छोट्या बॉटल्स आहे. तर अशा छोट्या बॉटल्स आहे. मला तर ना ही एक आवडली ही पण. आणि अशा आहेत बघू शकता. छोटी बॉटल कोणती घ्यावी बघू शकता. ही पण मस्त आहे. 57 रुपयालाच आहे बघू शकता. आता बघते कोणती घ्यायची. बघू शकता एवढ्या बॉटल्स आहे. घ्यावी हे काय आहेत का? हे काय या वाटलंय एवढं बंद ना. बार्बी डॉल आहे. कपडे का हे? कपडे घालायचे हा सगळे वेगवेगळे. काही रोज घेते. तर मला ना ही एक आवडली छोटी. ही एक आवडली आहे आणि एक छोटी वेगळी घ्यायची कॉफ. बघू शकता ही एक छान आहे. तर अशा 2 बरण्या घेते मी.
तर तेच माझ्या मम्मीसाठी. याच्यामध्ये ना कॉफी दिली तिला मी, आणि याच्यामध्ये ना मी बॉटल आहे मध देणार आहे, तर असे 2 बॉटल्स घेते. 2 बॉटल घ्यायच्या होत्या मला, बाकी अशा बॉटल्स आहे बघू शकता. तियाराची शॉपिंग. तियारा हा 2 घेतलाय. हा मग मला बघू द्या. आहे. तुला आवडली का बार्बी गर्ल? आवडली? सगळं आहे ना. वाव, मस्त सेट बघू शकता इथे. सगळं पूर्ण फिडोऱ्याचा सेट आहे. काय छान आहे ना. आणि हे बघू शकता मी वॉशिंग मशीनला लावण्यासाठी हे अँटी स्किड लावलेले आहेत. ते एकदम छान आहेत. तर कितीला आहे? 71 रुपयाला आहे हे. याच्याने काहीच हालत नाही, म्हणजे वॉशिंग मशीन काही असो. आणि इथे बापरे सुई दोऱ्याचं किती छान, सुईचं पूर्ण 47 रुपयाला आहे बघू शकता. तुम्हाला DIYला खूप स्वस्त भेटेल काही वस्तू. इकडे तर बघू शकता हे आपलं बेसिन मधलं घाण खाली निघून जाते. एकदम मस्त आहे आपल्या सिंकमध्ये. कितीला आहे? 90 रुपयाला आहे हे. 90चं 39 रुपयालाच आहे बघू शकता. एकदम स्वस्त आहे आणि खूप कलर ऑप्शन आहेत बघू शकता. हे फक्त बटन दाबून घाण आपण खाली करू शकतो. आता हे लावलेले लॉक बघू शकता. हे बटन दाबून असं खाली. तर मागच्या वेळेस मला कमेंट्स आलेल्या, तर हे कुठून घेतलं, खूप हेवी आहे, म्हणजे काही पण तुम्ही हेवी अडकवा. तर हे मिळेल 95चं 67 रुपयाला मिळेल बघू शकता. तर हे अशा क्वालिटीचे घ्यायचे. तर DIYला खूप सगळ्या ऑफरमध्ये आहेत. इथे आहे हे बघू शकता डिझाईनचे. तर हे काहीच उपयोगाचे नाही. घ्यायचे असेल तर तुम्हाला असेच घ्यायचे, असे ह्या पद्धतीचे. कुठे तिकडे घड्याळ किती छान. हे अँटिक. तर असे बघू शकता. हे बघा हे किती मस्त आलं. 170 ला आहे बघ. आज ऑफर चालू आहे वाटतं आता. हो इतकं ऑफर चालू आहे. न्यू लोअर प्राईस, म्हणजे जे 600च्या वस्तू आहे ना, हे 300लाच आहे बघू शकता. एकदम स्वस्त आहे. तेव्हा किती महाग होते, आता डायरेक्ट न्यू लोअर हे 330ला आहे. 630चं इथं मी किती महाग घेतलं होतं ते. आता ते का ऑफर चालले काय माहिती कसलं. हा ना, सगळीकडे चालू आहे. एकदम ब्रँडेड, म्हणजे एकदम हे खूप महाग भेटतं. तर 330लाच आहे बघू शकता. याला घ्यायचं का आहे ना तुझ्याकडे? हां माझ्याकडे हा असं आहे. चला वेलवेटचं आहे ते. खूपच ऑफर चालू आहे. नक्की DIYला या. काय पाहिजे पण भारी ना, उपयोगात पडतात. हे अशी पुढे ठेवायला पाहिजे, तेव्हा लक्षात येतील ना. काय बाथरूम मध्ये छान आहे. कियारा घे ना असा तुझ्यासाठी. किती छान आहे का हो.
मस्त. तर बघू शकता अशा डाळ्या मी घेतलेल्या आहेत. माझ्याकडे आहेत 4 डाळ्या आहे. तर काही पण वाळवायला वगैरे मस्त यूज होतात. डस्टबिन किती छान छान मॉडर्न डस्टबिन आहे. हा हे ना 550 डायरेक्ट 240लाच. किती छान आहे. त्याच्यात आपण काही करू शकतो. हे ऑफिस मध्ये छान ना, नुसतं कागदच फेकण्यासाठी. मस्त आहे. हे गाडी मधलं आहे वाटतं. मस्त आहे. टाचणी बघू 67-53लाच आहे टाचणी. सुई दोरा नंतर हे बघू शकता. बरण्या एकदम स्वस्त आहे आज, म्हणजे आता. टिफिन पण किती स्वस्त आहे. 49-49लाच आहे. आज लईच गर्दी आहे ना. लोक बाजूला ही ऑफर आहे म्हणून गर्दी आहे ना आता. केळाच्या बड्डेला आणायचे ना बलून्स. 100-150चे 101लाच एवढं पाकिट. हे बघ असं किट घेऊ आपण. हा बापरे. स्टेशनरी किचनच्या आहे का या? किचनच्याच आहे ना. आपली ही पण अशी होती. ती वरची ती होती. मला तशी नाही, थोडीशी मोठी पाहिजे. कधीच खराब नाही होणार अशी. नाही ना, मला थोडी मोठी पाहिजे. ही पण आहे तीच आहे का आपली जशी? किंवा ही पण छान. याला हे काय म्हणता त्याला, हे ना कवर आहे ना. माझी कैचीच तुटून गेली होती किचनची. तर इथे छान क्वालिटीच्या कैच्या आलेल्या एकदम स्वस्त, म्हणजे 210च्या डायरेक्ट 150ला. डायरेक्ट 90 त्याच्यात डबल. हा ना. नाही ही मस्त आहे. ती छोटी साईज आहे, ही मोठी साईज. मला मोठी पाहिजे. छोटं आहे ना आपल्याकडे. नको नाही, ही आवडली मला. अशीच होती माझी. प्लीज चला इकडून जा. असं चला निघून. चला. हा ए सुरी पण किती छान आली. हे पण वाव. 67ला 2 सुऱ्या आहे. बघू शकता किती मस्त आहे. आणि क्वालिटी म्हणजे क्वालिटी आहे. ए हे फॉईल. हा थांब ना, मला बघू दे ना 1 मिनिट. तर बघू शकता अशी आमच्याकडे अशी सेम ना. आपल्याकडे ही सेम आहे ना. ही पण ना, ही तेव्हा 900ला घेतली. आता किती झाली? 350ला. एकदम सेम टू सेम आहे. ही छोट्या साईजची घ्यायची आता. अशी छोट्या साईजची घ्यायची पा. ही बा खूपच ऑफर आहे हो आता चालू. बरोबर. मग हे घे ना. घेऊ बार्बी. घे ना नूडल्स खायला. किती मस्त आहे. घे अगं घे. माझ्याकडे हा एवढा सेट आहे पूर्ण. तर 129लाच आहे. बघू शकता खूप छान आहे. चमच्यांचा सेट. खूप कलरफुल असतात. मस्त छान पैकी. इथे हे आहे बघू शकता. हे 59 रुपयाला चालेल. हे इथे कानातले का? वाव. तुला कसं काय माहिती?
150ला कानातले मस्त आहे. 150चे 77ला आहे. बघू शकता किती सुंदर आहे. तर खूपच छान कानातले 150चे 77लाच आहे. एकदम मस्त. नाही का तसं नाही आहे. तिला माहिती आहे 85 रुपयाला एवढं आहे वा. छान आहे एकदम. बघू शकता. नाही का असं नसतं नाही बघ असं. बघू शकता हे कानातले पण कसे एकदम युनिक. हे किती सुंदर आहे. 59 रुपयाला आहे. बघू शकता. विहान घेईल का त्याच्याने? का आहे ना, आहे तिथंच. मग आज त्याच्यात धुन हे बा बेसिंग मध्ये ठेवायचं. हे केलं का हे खाली येतं. काय होते सॉफ्ट टॉईज पण इतकी छान आहे. स्वस्त आहे एकदम. 830 400 असं. हे बघ यारा किती छान आहे. बेबी ही बघ ही पेंग्विन. वाव, तुला पेंग्विन घेतला असतं त्याच्यापेक्षा डॉलपेक्षा. हे असं हे बघ असं छोटा पेंग्विन घेतला असता. मग ते घेतला असतं. ते घे ना बेबी डॉल. तर हे होऊन जाईल. हा गुस्सा आणि स्माइल हॅपी. मग ते घे ना तुला घ्यायचं तर. बर्थडे घेशील काय तू. नाही तर छान असं घ्यायचं ना मस्त. हे फिश घ्यायचं. फिश आहे मस्त छान. मग काही नाही बार्बी गर्ल. ती तुटून जाईल ती थोडी लगेच. हा तुटणार आहे ती. हो ठेव ठेव. चला मागितलं तिने बार्बी डॉल तिच्या पैशांची. घेतले. हा आणि चॉपस्टिक घेतलेली. हे बघ हे चॉपस्टिक घेतली. तुला पाहिजे होते का? तुला येतं ना खाता चॉपस्टिकने. तू पण यूज करू शकतो. हा दोघं यूज करायचं. पण काय माझं आहे. जर मला तर तीच आम्ही गावात गेलो होतो सोनगिपला. बापरे एवढी लाईन होती. तिथून पूर्ण लांबपर्यंत लाईन होती. म्हटलं तर काही शक्य नाही. मग तसंच रिटर्न कानडी मारुतीमध्ये आलो. मारुती लेनमध्ये आलो. तर तिथं कियारासाठी डॉल बघायची होती. पण तिथे पण काही मला आवडलं नाही. मग आलो आम्ही DIYला. मग मला तिथे बरण्या छान भेटल्या. बघू शकता. तर बरण्या घेतल्या आणि मस्त DIYला कैची घेतलेली आहे. तर खूप ऑफर चालू आहे तिथे. आता ही कैची 294 म्हणजे 300ची कैची फक्त 189 काहीतरी रुपयाला घेतलेली आहे. तर हेवी एकदम मस्त. तर किचनमध्ये कैचीच नव्हती. एकदम म्हणजे तुटून गेली होती. तर त्याच्यामुळे मी घेतली. खूपच हेवी आहे बघू शकता. आणि इथं कियाराने हे घेतलं चॉपस्टिक लर्नर असतं. हे इकडे दाखव. असं खायचं. तर ते घेतलं. बार्बी डॉल घेतली. असं घेतलेलं आहे. आता स्वयंपाकाची तयारी. तर पोळ्या तर आहे.
तर म्हटलं डाळ करू. तर ही ना हरसूलच्या बाजारातून मी घेऊन आली ती 1 किलो मसूर, आखी मसूर गावरान. तर ती करणार आणि भात टाकणार मस्त मसाल्याची. ती आता टाकून देते शिजत. उद्या करून दिला. आता दूध पोळी खायची. हो दूध पोळी आहे. पास्ता नाही आता. आता तर जंक फूड आहे. पास्ता नाही खायचा आता. आता नाही की आता उद्या. कोणीच हट्ट करते हा की आता ते घेऊन मागितलं. बार्बी डॉल घेऊन मागितला. हे बार्बी डॉल दूध पोळी देईल मी आता. पोळी आहे. सकाळी खाल्लं का तू काही? मग हा उद्या यूज करते म्हणते नाही. तर बघू शकता अशी आहे गावरान आपली मसूरची डाळ. तर ती आता टाकून देते. तर इथे भात पण झाला. आता वरणाला फोडणी देते. वरण झालंच आहे. डिशवॉशरला भांडे पण लावून दिले साईड बाय साईड. आणि ह्या बरण्या ना ह्या पण डिशवॉशरला लावून देणार. आणि उद्या त्याच्यात भरून ठेवणार सगळं. म्हणजे कॉफी आणि मध भरून ठेवणार ब्लॅक हनी. तर पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवेन मी ब्लॅक हनी एकदम औषधी जे आम्ही कुर्गच्या जंगलातून आणलं होतं विकत. कुर्ग म्हणजे आपलं तमिळनाडू आणि केरळच्या मध्ये कुर्ग. तिथून घेऊन आली होती मी. एकदम स्पेशल हनी आहे ते. म्हणजे जंगलातली जी मोठी बी असते ना बदमाशी तिचं हनी होतं ते. तर मी माझ्या बहिणीला पण आणलं होतं. माझ्या सासूबाईंना पण आणलं. जावेला पण आणलं. आणि माझ्या मम्मीला पण आणलेलं आहे. तर त्याच्यात आता भरून देणार उद्या. तर आता इथे मी वरण करते. तर तिथे शिकलेलेच आहे. आता इथे आपली दाल मखनीसारखी मस्त झालेली आहे. मसूरची डाळ छान बॉईल होईल. आणि मस्त कोथिंबीर. आणि ते भात ठेवलेला आहे.